नमस्कार. आज शिकणार आहोत आपण 9 ते 5 डॉटची खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी. अगदी ज्यांना रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. 9 ते 5 डॉट पाडून घेणार आहोत. अगदी सोपी रांगोळी आहे. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. अशा पद्धतीने आपण बघा 9 ते 5 डॉट पाडून घेतले. अशा पद्धतीने आपल्याला 3 फ्लावरच्या पाकळ्या काढायच्या आहेत. खूपच इझिली कोणीही काढू शकेल अशी सोपी रांगोळी आहे. आपल्याला फक्त 4 डॉटला रेष मारून मध्ये गोल करून आणि अशा पद्धतीने 3 अशा फ्लावर पाकळ्या काढत जायचं आहे बघा. खूपच इझी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा तुम्हीही, नक्कीच येईल तुम्हालाही. हे बघा, आता पुढचे 4 डॉटला आपल्याला रेष भिडवून मध्ये गोल करून अशाच पद्धतीने पुढे आपल्याला 3 पाकळ्या काढत जायचे आहे आणि शेवटपर्यंत अगदी खूपच सुंदर आपला कलरफुल अशी रांगोळी होणार आहे. हे बघा, 4 असे डॉट आणि मध्ये गोल आणि पाकळ्या आणि खूपच कलर कॉम्बिनेशन आणि कलरफुल आपली रांगोळी होणार आहे. शेवटपर्यंत पूर्ण आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे. सेम त्या पद्धतीने इथेही बघा 4 डॉटला आपण सेमच त्या पद्धतीने 6ही बाजूला आपण सेम फ्लावर हाफ काढून घेतलेले आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण सुंदर असे कलर टाकणार आहोत. बघा, अशा पद्धतीने मी थोडं फास्ट केलं आहे कारण व्हिडिओ मोठा होत होता म्हणून. अशा पद्धतीने आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. बघा, मी कलर कॉम्बिनेशनही दाखवलं आहे. आपल्याला थोडं एक सोडून एक वेगळा कलर टाकायचा आहे फ्लावरमध्ये आणि असं कडेने आपल्याला कलर भरत जायचं आहे. बघू शकता मी ज्या पद्धतीने भरते तसं व्यवस्थित आपल्याला कडेने, नंतर मध्ये आणि विरुद्ध कलरही मी दाखवला आहे. खूपच सुंदर आपली रांगोळी बघा कलरफुल होणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने कलर कसा भरायचा तोही व्हिडिओ मी दाखवला आहे, टाकला आहे मी जेल रंगोली चॅनलवर. नक्की ट्राय करा आणि फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, नक्कीच पहा. अशा पद्धतीने बघा किती सुंदर अशी कलरफुल आपली रांगोळी दिसते. इथून आपल्याला थोड्या रेषा मारून घ्यायच्या आहेत बघा. सरळ एकसारख्या आपल्याला रेषा मारायच्या आहेत. इथेही 2 एक डॉट पाडून मी पंच करून घेणार आहे. हे बघा, सेम त्या पद्धतीने रेषा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत बारीक बारीक चुटकीने. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. अगदी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. ज्यांना रांगोळी अगदी येत नसेल त्यांच्यासाठीच माझे खास व्हिडिओ असतात. असं बघा, चुटकीने थोडा मोठा डॉट पाडून आपल्याला पंच करून घ्यायचं आहे बघा. इथंही आपण डॉट पाडून पंच करून घेणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे, मध्येही विरुद्ध कलरचा डॉट पाडून पंच करून घेणार आहे मी. इथून आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसमध्ये बघा आणि 3 डॉट आहे ना त्याला सरळ रेष मारायची. हे बघा, वरून 1 डॉटला आणि खाली 3 डॉटला अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोण असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. मी फेविकॉलची बॉटल घेतली आहे. आपल्याला फेविकॉलची बॉटल घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि रांगोळी गाळूनच भरायची आहे, नाहीतर गळत नाही. आणि वरचा टोक थोडा कट करायचा आहे. त्याच्याने बघा इझिली आपण डिझाईन पाडू शकतो. यूजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा. फेविकॉलची खाली झालेली बॉटल. हे बघा, आपण रेषा ही किती सुंदर मध्ये एक रेष आपण ओढून घेणार आहोत आणि मध्ये ना मी रेषा ओढून घेणार आहे क्रॉसमध्ये. इथंही आपल्याला क्रॉसमध्ये रेषा ओढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने. खूपच यूजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा. आणि आपल्याला रांगोळी गाळून भरायची आहे, नाहीतर गळत नाही आणि बॉटलचा यूज करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन काढून घ्यायची आहे क्रॉसमध्ये. कारण मी खूपच सोप्या पद्धतीचे व्हिडिओ आणत असते, अगदी कोणालाही यायला पाहिजे म्हणून.
सणावाराला नक्की काढा, खूपच शुभ रांगोळी आहे. शोभून दिसणारी अशी आपली रांगोळी तयार होते. बघू शकता. आपल्याला काय करायचं आता, इथून थोडं चौकोन आकार घ्यायचा आहे खाली, अशा पद्धतीने बघा. आपले खाली 3 डॉट आहेत ना वरती, त्याला आपल्याला जोडून घ्यायचे, म्हणजे चौकोन आकार तयार होतो. हे बघा इथं जोडायचे. खालचे जे 3 डॉट आहेत ते वरती असं चौकोन आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आणि मी बोटाने बघा अशा पद्धतीने डिझाईन काढून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. सोप्यात सोपी पद्धत आहे. आपल्याला फक्त 3 वेळा करायचं आहे. प्रत्येकी बाजूला चौकोनमध्ये 4 बाजू असतात ना, तिथं 3च बाजूला करून अशी डिझाईन पाडून घ्यायची बघा. फक्त बोटाने आपल्याला सरकत जायचं आहे रांगोळी. मध्येही आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे. बॉटलच्या मागच्या बाजूने मी गोल करून घेणार आहे. इथंही आपल्याला विरुद्ध असा कलर टाकायचा आहे. मी पिवळा कलर मुठीने टाकून घेणार आहे. हाही व्हिडिओ आहे माझा. सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट पाडायचा. तोही व्हिडिओ मी टाकला आहे JL रंगोली चॅनलवर, नक्की पहा. बघा अशा पद्धतीने आपल्याला बॉटलने थोडं गोल आकार करून घ्यायचा आहे. मी फेविकॉलच्या बॉटलच्या मागच्या बाजूने गोल आकार असा करून घेते. फक्त आपल्याला 2 वेळा असं फिरवायचं आहे. बघू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला विरुद्ध कलर टाकता येईल. इथं आपल्याला विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे.